प्रसाद लाड मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले। हॉस्पिटलमध्ये संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात लाड पोहोचले होते। सध्या जरांगेंवर उपचार सुरू आहे। रात्री उशिरा जरांगेंनी उपोषण मागे घेतलं होतं, त्यानंतर लगेचच त्यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि रुग्णालयात जाऊन जरांगेंच्या तब्येतीची प्रसाद लाड यांनी विचारपूस केली। तर मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या आधीही प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली होती। सिंधुदुर्गात शिवसेना भाजप विरुद्ध उबाठात आरोप प्रत्यारोप सुरू झाले। पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या कारभारावरून टीका होते। दहिकर महिन्याला 2 ते 2.5 कोटींचा हप्ता घेतात। निलेश राणे यांनी हा आरोप केला, तर निलेश राणेंनीच आरोप केल्यानं वैभव नाईकांचं गृह खात्यावर बोट। जोपर्यंत मोहन दहिकरांसारखे अधिकारी आपल्या जिल्ह्यात असतील तोपर्यंत हे गुन्हेगार असेच मोकाट, असेच आनंदात आणि समाधानाने त्यांचा कारभार करतील, पैसे कमवतील आणि आपले इकडचे तरुण ड्रग्सच्या आहारी जाऊन, दारूच्या आहारी जाऊन त्यांचा जीव जाणार, आई वडील टेन्शन मध्ये, त्यांचं जीवन खराब, हे सगळं पोलीस कंट्रोल मध्ये आणू शकत होते, पण त्यांनी 1.5 वर्षामध्ये का आणलं नाही मला माहित नाही। जोपर्यंत दहिकर इथून जात नाही, सुधरत नाही, तोपर्यंत माझी कारवाई माझ्या पद्धतीने मी चालू ठेवणार। एक सत्ताधारी पक्षाचा आमदार जर 2-2 कोटी रुपये दर महिन्याला गृह खात्याला मिळत असतील असं जर आरोप करत असेल, तर विरोधी पक्षाच्या सर्वसामान्य आरोप जे करत आहेत त्याला पुष्टी आज मिळालेली आहे। आणि त्यामुळे माननीय निलेश राणे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपाची गृह खात्याने तातडीने दखल घ्यावी आणि 2-2 कोटी रुपये जर हप्ते घेऊन जर हे सरकार मित्रपक्षाच्या आरोपांना जर उत्तर देण्यास बांधील नसेल तर आता न्याय कोणाकडे मागणार हा पण विषय या ठिकाणी आहे। जे काय आरोप आदरणीय निलेशजी राणे साहेबांनी पोलीस अधीक्षकांवर केले त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने सरकार म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माहिती पोहोचवणार आहोत। कुठेही चूक झाली असेल तर निश्चित पद्धतीने महायुतीचं सरकार म्हणून आम्ही कोणालाच सोडणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे।